श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, घरात ठेवलेल्या 11 वस्तू आजच बाहेर काढा, म्हणजे पूर्णपणे नकारात्मक शक्ती संपून जाईल. 1. मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नयेत. अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते. असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात व कौटुंबिक कलह निर्माण करतात. 2. देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या, फुटलेल्या, तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे याने देवदोष लागतो. घरात अनेक समस्या निर्माण होतात. एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे. नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात. 3. देवी देवतांना वाहिलेली फुलं, नैवेद्य या गोष्टी आपण बऱ्याच दिवस प्लास्टिकच्या पिशवीमध्ये साठवून ठेवत असतो. मात्र हे निर्माल्य वेळेस घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा गोष्टींमुळे घरात कटकटी व भांडणे, वादविवाद होतात. 4. घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते. हे लिंबू मिरची एका आठवड्याहून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये. तिचे वेळेत विसर्जन करावे, अन्यथा फायद्याऐवजी तोटे होतात. 5. जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये. असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते. वर्ष संपताच ते कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवावे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे. 6. काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत. याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात. सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते. आजारपण पाठीशी लागते. पैसा आणि धन या गोष्टीवर वाया जाते. 8. काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडांची पानं तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो, अशी झाडंसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत. 9. तडा गेलेले किंवा फुटलेले आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते. प्रत्येक कामात अपयश येऊ लागते. 10. बंद पडलेली किंवा बिघडलेली घड्याळं घरात पडून असेल तर चांगली चाललेली वेळेचे वाईट वेळेत रूपांतर होते. अशी घड्याळं ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत. दुरुस्त करण्यास शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत. 11. पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे. पाकिट फाटलेले असेल, खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे. आवश्यक वस्तू, पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात. त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो. पाकिट नेहमी पैशांनी भरलेले राहते. 12. पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी. तिजोरीत पैशाशेजारी इतर वस्तू ठेवू नयेत. पैसे, दागदागिने, बँक पासबुक, चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावेत. तिजोरीत विस्कळीतपणा असेल तर त्याचा जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही. 13. घरात कोळीची जाळी होऊ देऊ नये, अन्यथा घरातील व्यक्ती सतत या ना त्या संकटामध्ये घेरल्या जातात. चांगले वेळेशी बदलते व घराला वास्तुदोष लागतो. 14. घरात वाहत्या पाण्याचे चित्र, अक्राळ विक्राळ प्राणी, युद्धप्रसंग, रडणाऱ्या उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असलेले चित्र नसावे. घरात एक प्रकारचा तणाव राहतो. 15. वापरात नसलेले फर्निचर व इतर वस्तू वेळेत घराबाहेर काढा. या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो व अधोगती होते. प्रगती बंद पडते. 16. तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्यांचे कपाट बनवलेले असेल तर त्या कपाटाला दरवाजा किंवा काच लावलेले नसतील तर या पुस्तकांमधील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो. घरात सततचे विवाद निर्माण होतात. 17. औषधे, कीटकनाशके, बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने, मच्छर दूर ठेवणारे कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाकघरात म्हणजे किचनमध्ये चुकूनही ठेवू नयेत. या सर्व वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवा. मुलांचा हात पोहोचणार नाही अशा बंदिस्त ठिकाणी ठेवाव्यात.
माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.